काही नाही होत काही नाही होत दे थोडंसं पाणी घ्या. ओके ओके काही नाही थोडं पाणी पे. ठीक आहे थोडं पाणी पे तोंड उघडा. अशी कशी चक्कर आली हिला? खाल्लं नसणार दुसरं काय. आई काय होतंय तुला? बनी अरे तिला चक्कर आली होती. काही नाही येईल ती शुद्धीवर. शुगर लो झाली असेल हिची. नशीब तरी माझं लक्ष तरी गेलं. आई तुला लागले तर नाहीये ना? तू आधी वसुंधराला घरी घेऊन जा. विसर्जनाचं काय ते आम्ही बघतो. कळलं ना? जा आणि तिला काहीतरी खायला लाव. मला तर टेन्शन येतं. तुम्ही ना काहीतरी खात जा ग. मग काम करा ना. बनी तू चल आमच्या सोबत. मी अजूनही बोलतोय पण डॉक्टरकडे जाऊया का? हे काय झालं विसर्जन? बाकीचं कुठे आहेत मग? आई नाही बाकी सगळे गेलेत विसर्जनाला. आम्ही पुढे आलो. का तुम्ही का आलात परत? अगं बघ ना वसुंधराला अचानक चक्कर आली. अचानक? आता उपाशी राहिल्यावर अजून काय होणार. नाही मी ठीक आहे. तुम्ही गप्प बसा जरा. अजिबात ठीक नाही आहात तुम्ही. नीट चालता येत नव्हतं तुम्हाला. आजकालच्या मुली म्हणजे ना जरा म्हणून दम नाही. हे अगं तसं नाहीये. ह्यांची काय धावपळ कमी होते. हो ती एकटीच करते धावपळ. आम्ही बसतो कोचवर महाराण्यांसारख्या. नुसतं लोकांचं लक्ष वेधून घ्यायचे प्रयत्न बाकी काही नाही. आई काय अरे तिच्यामुळे तुझं पण विसर्जन हुकलं ना. अगं ते महत्वाचं आहे का आता? तू पण काय. एनिवे मी ह्यांना घेऊन वर जातो. चल आपण रूम मध्ये जाऊ. चल उठा आराम. सम या हळू 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 हळू. काही नाही बसा इथे आरामात बस. आरामात पायावर घे. हळू. मी पाणी आणतो. जरा एकच मिनिट. काही नाही नको मला काही नको. कसं थोडं पाणी पिया. ओके बरं वाटेल. हे घे पाणी पे. हळू. सावकाश. तुम्हाला थंडी वाजते का? एक सेकंड. आता ठीक आहे. हा तसं थंडी वाजण्याचं तर काही कारण नाहीये. तुम्हाला ताप वगैरे तर नाही आलाय ना? हा वसुंधरा मी फक्त ताप आहे का चेक करत होतो. सॉरी ओके पण खरंच सॉरी. इट्स ओके. तुम्हाला ना आज आईसोबत घरीच राहायला हवं होतं. तुम्ही एवढी कामं अंगावर का घेता मला कळतच नाही. जरा तब्येतीची काळजी घेत जा तुम्ही. ऐका ना मी ना जरा थर्मामीटर शोधतो. नाही मला सोडू नका प्लीज. थोडा वेळ थांबा प्लीज. प्लीज थोडा वेळ. ओके वसुंधरा ऐका ना माझं ऐका ना वसुंधरा. ऐका ना मला खरंच काळजी वाटते तुमची. बघा ना केवढं थरथरताय तुम्ही. तुम्हाला ताप आलाय का? हा एक सेकंड. नाही ताप तर नाहीये. मग काय होतंय तुम्हाला? हा सांगा ना काय होतंय? नाही कळत मला काय होतंय. मला नाही माहित मला काय होतंय ते. प्लीज मला सोडून नका जाऊ आकाश. प्लीज मला. मी इथेच आहे. मी कुठेही जात नाही. मी इथेच आहे. मी इथेच. डोंट वरी. पण आता थोडंसं खायला हवं की नाही तुम्हाला? काहीतरी खायला. मला काहीच नकोय. तुम्ही प्लीज थांबा. मी ज्यूस आणतो. नको मला काही नकोय. नाही माझ्यासाठी प्या ना. मी आलोच. तुम्ही काळजी करून मी आलोच. ओके आलोच. असं काय झालं असेल मगाशी? वसुंधरा एवढ्या पितरल्यासारखं का करतायत? अशी अचानक चक्कर का आली असेल त्यांना? गेल्या काही दिवसातल्या स्ट्रेसचा परिणाम तर नसेल? नाही, काळजी घ्यायला पाहिजे.
वा वा वा. बाकी शिस्तीत झालं नाही का विसर्जन, हा भास्कर? हो ना बाबा, गेल्या वर्षीपेक्षा खूप छान नियोजन होतं, त्यामुळे काहीच त्रास नाही झाला. हो खरं खरं. बाबा अरे आला तुम्ही. विसर्जन नीट झालं ना? छान झालं. अरे तू सांग, आई कशी आहे? बरी आहे बाळा, जरा रूम मध्ये आराम करते. आम्ही तिला भेटून येऊ? हो पण फक्त 2 मिनिटं. चालेल, ठीक आहे. आयडिया, आपण आहे ना ग्रीटिंग कार्ड बनवूया, गेट वेल सून म्हणून. हो रे, मस्त आयडिया आहे. चला 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 चल चल. अरे हळू हळू. अरे आलात सगळे. आकाश, अरे काय वसुंधरा कशी आहे? बरी आहे ना? कुठे आहे? आता बरी आहे बाबा. मी त्यांच्याकडे ज्यूस घेऊन चाललो होतो. हा जा जा. अरे मग तुम्ही डिरेक्टली डॉक्टरकडे का नाही गेलात? आता ते ऐकायला तर पाहिजे ना. एनिवे सगळं छान झालं असं ऐकलं मी. अरे हो काका, एकदम छान झालं. आणि तुला माहितीये का काय नाचलोय आम्ही, काय सांगू. नाईस. याचं मात्र हुकलं. तुझंही ओळखलं. तू कुठे आली होतीस? अहो, मला तुमचं गुलाल सहन होत नाही म्हणून आले नाही मी. पण वसुंधरामुळे याचं हुकलं यावर्षीच. आई, माझ्याकरता वसुंधरांची तब्येत विसर्जनापेक्षा जास्त महत्वाची. एनिवे बाबा मी आलो. बायकोच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. वसुंधरा हे घ्या. वसुं ते मी ज्यूस. ठीक आहे, हे ज्यूस. ते मुद्दाम थोडं जास्त गोड बनवलंय, थोडी तरतरी येईल. हे मुलं येऊन भेटून गेली तुम्हाला? काळजीत होती बरोबर. आता बघा ना, ते मस्त तुम्हाला गेट वेल सून कार्ड बनवून आणते. हे आता थोडं बरं वाटतंय तुम्हाला? थँक्यू. मोस्ट वेलकम. चल मी जाऊन जरा पडतो. डायरेक्ट डिनरला भेटू आपण. हा चला. ऐका, ये बाबा, हो. चला आपण पण फोटो लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करूया. चला उठ 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 उठ. आलोच. चला मी पण निघते. आई आम्ही पण फ्रेश होतो. नाही नाही, थांब जरा. अवनी ऐक ना. आई मी फ्रेश होते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. अगं मी तेच सांगतेय, आज थांब तू जरा. आज तुला सुट्टी. सुट्टी? अगं आज आपली नवीन सून स्वयंपाक करणार आहे. आता स्वयंपाकाला लागायचं. हा, पहिली वेळ आहे ना, साधा बेत करू दे तिला. म्हणजे एक रस्सा भाजी कर, एक सुकी भाजी कर, हं? आणि आमटी भात आणि भाकऱ्या. गोडाचं काय करशील? शेवयांची खीर जमेल, अखिलच्या बाबांना आवडते. हं? कर. वाव, किती मज्जा आहे का तुझी. मी काय म्हणते, फ्रीज मध्ये भाज्या आहेत, त्याच्या बाजूला मसाल्याच्या बरण्यात, आणि हे जे पहिलं कपाट आहे ना, त्यात पिठाचे डबे आहेत. छान सगळं काहीतरी. चल बाय, ऑल द बेस्ट. बाय. कसली काय? अरे हे बघ, कधी ना कधी करायचंच आहे ना हे. अवनी वहिनीने केलंय, वसुंधरा वहिनीने सुद्धा केलंय. आता त्यांना करायचं करू दे, मला नाही येत बाबा करता. मला फक्त पास्ता येतो बनवायला. पास्ता. हो. अगं तनू तनू ऐक ऐक, हे बघ, अख्ख्या फॅमिलीला जेवण बनवायचंय. आई बाबांना नाही चालत ग पास्ता. त्यापेक्षा आपण एक काम करूया, ऑनलाईन रेसिपी बघूया आणि त्याप्रमाणे करू जेवण. मी हेल्प करतो. मग तरी चालेल ना? पण हे बघ, आज जेवण केलंस ना तू, तर आईची फेवरेट होशील. आर यू किडिंग मी? यार, इतक्या लोकांसाठी जेवण बनवणं सोपं नाहीये अखेर. ते तुमच्या किचन मध्ये किती गरम होतं. आणि आय डोंट लाईक कुकिंग. काय हे नाही. तनू अगं, मग काय जेवायचं काय मग?
एक आयडिया आहे. आईनं जे जे पदार्थ हवेत ना ते सगळे आपण अन्नपूर्णामधनं ऑर्डर करूया. अन्नपूर्णा? अरे माझ्या घराच्या जवळच एक रेस्टॉरंट आहे. सो माझं काम करणंही वाचेल आणि सगळ्यांचं पोटही भरेल. हे बेस्ट आयडिया आहे. मी पटकन ऑर्डर करते थांब. अरे अन्नपूर्णा. समीरा, आता तरी मला प्लीज सांगाल का की मला नक्की काय होत आहे? तुम्ही परत परत असं दचकताय, सगळं ठीक आहे ना? नाही हो, मी खरंच ठीक आहे. ते अशक्तपणामुळे होत होतं तसं, पण आता बरं वाटतंय मला. Good. जरा काळजी घ्या स्वतःची. बरं, मला ॲक्च्युली थोडं ऑफिसचं काम आहे, म्हणजे ते करावं लागेल मला. तुम्हाला स्ट्रिक्टली झोपायचं पण हां? तुम्हाला हवं तर मी इथे येऊन बसू का? मी इथे करू शकतो का? नाही खरंच नाही. तुम्ही निवांत काम करा. ते मगाशी मी पॅनिक झाले होते ना खूप, म्हणून म्हटलं. पण आता मी ठीक आहे, खरंच ठीक आहे. नक्की? नक्की. ठीक आहे. काही लागलं तर हाक मारा मला. मी इथेच आहे आणि हे संपवायचं आहे. प्या चल आलो. आई, याच्या मिळमिळीत भाज्या वगैरे बनवत जाऊ नकोस ना नेहमी. जरा कधीतरी मटन बिटन बनवा, जरा खर्च करा. शार्दूल, आम्ही शाकाहारी आहोत, माहितीये ना तुला? खायला नाही सांगत आहे, बनवायला सांगतो. आधी तो फोन उचला, वाजून वाजून डोक्यात जातोय माझ्या. काय झालं, कट का केलं? कोण होतं? काही नाही, ओळखीचा नंबर नव्हता, कोणाचा होता काही माहित नाही. हो का? वा, अननोन नंबर वरून फोन येत आहेत बाबांना. आई, चपाती थंडगार झाली, जरा गरम गरम चपाती घेऊन एक मस्तपैकी. जा. बाबा, आता मी उठून तो फोन किचन मध्ये घेऊन जाईन आणि गॅसवर पापडासारखा भाजीन. एकतर तो उचला नाही तर बंद करून ठेवा तिकडे. हॅलो, हा बोल. बाबा, अहो फोन का कट करताय तुम्ही सारखं? मी ते कट नाही करत होतो का, फोन जुना झालाय ना, तो ऑटोमॅटिक कसा कट होतो मध्येच. ते सगळं जाऊ देत बाबा, मी घरी येते. मला तुमच्याशी आणि आईशी बोलायचंय. आता? हो. नाही, आता नको. आपण काय माहिती का, घरामध्ये ना साफसफाईचं काम सुरू केलंय मी. बाबा, साफसफाई नंतर करा, माझं खूप अर्जंट काम आहे. नाही ग, पण आता नको. अरे मी घरात नाहीये ना, आता मी बाहेर आलोय. काय? अहो, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तुम्ही साफसफाई करताय म्हणून. हो, साफसफाई सुरू आहे, पण साफसफाईचे सामान आणायला मी बाहेर आलोय, घरात नाहीये ना मी आता. हे बघ, आपण असं करूया का, आपण उद्या किंवा परवा भेटूया का? नाही म्हणजे नंतर मग आम्ही येतो तुझ्याकडे, किंवा मग आपण पार्कात भेटू, चालेल का? टीव्ही सुरू आहे का बाबा? हे बघ, मी ना आता तुझ्याशी बोलू शकत नाही, मी फोन कट करतो. हॅलो हॅलो बाबा, हॅलो. बाबा तर बाहेर गेले होते, मग टीव्हीचा आवाज कसा काय आला? नाही म्हणजे ते घरीच आहेत, पण मग खोटं का बोलतात? मला जायलाच हवं. अखिल, किती वेळ आहे? हे बघ, 1 मिनिट दाखवत आहे. आला म्हणजे? की त्याला सांग ना, बेल नको वाजवू, नाही तर आवाज आला तर. हो.
हॅलो दादा, ऐका तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा प्लीज बेल नका वाजवा. हो हो, सुट्टी देतो मी तुम्हाला. हवं तर तुम्हाला एक्स्ट्रा टिप देतो, पण प्लीज बेल नका वाजवा. आणि हा कुठे पोहोचला? किती वेळ लागेल तुम्हाला यायला? काय आलात? बरं बरं, मी येतो बाहेर. ठीक आहे. हा आलो. काय रे, कोण आलं होतं? कोण? नाही. अरे पण मला दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यासारखं वाटलं. हो ते नाही, मला नाही माहिती. हो काय आहे, काय मागे काय लपवतोस? नाही काय, कुठे काय, काहीच नाही. ते मी आलो तर. थांब. एवढं जेवण? हा बरोबर. आज तनयाला जेवण करायचंय नाही का? नाही, तू तिला मदत करतोय ही चांगली गोष्ट आहे, पण मग बाहेरून का मागवलं? काय ना, तिला आपल्या पद्धतीचं जेवण नाही करतायत. अरे मग काय झालं? तिला सांग तुझ्या पद्धतीचं जेवण कर, आपण खाऊ ना. काय आपल्या पद्धतीचं जेवण शिकायला ना आयुष्य पडलंय रे. बाबा पण आई चिडेल ना. ती काय कशावर पण चिडती, तिला काय कारण लागतं. तिला सांग तुला जे येतंय ना, जसं करायचंय तसं कर, खाऊ आम्ही. थँक्यू सो मच बाबा. बावळट. वसुंधरा, तू कुठे निघालीस एवढं काय काय? इथेच बाबा जाऊन अगं कुठे चाललीस? तुझी तब्येत बरी नाही आणि तू बाबा कुठे- मी लवकर येते, काळजी नका करू. ऐक. बघितलं, तुझं ऐकायलाच नव्हतं पाहिजे मी. अरे बाबा किती कूल आहेत. आणि तू बावळट स्वतः टेन्शन घेतो आणि मलाही देतो. हो, बाबा कूल आहे, पण आईचं जरा. आईचंही काही नाहीये, आई ही कूल आहे. बघ तू, मी केलेला पास्ता त्यांना खूप आवडला. एक मिनिट, पास्ता? खूप असतं. एक काम करते, मॅक्रोनी व्हाईट सॉस मध्ये करते आणि स्पॅगेटी रेड सॉस. करेक्ट. आणि मग या जेवणाचं काय करायचं? दे टाकून. एक काय आता कोण खाणार आहे हे? टाकून दे. काय व्हिडिओज का जरा तू? मी आत्तासाठी फ्रीज मध्ये ठेवतो, नंतर बघूया आपण काय करायचं. ओके फाईन, तुला करायचं ते कर. मी केलेला पास्ता जर कोणाला आवडला नाही ना, मी माझं नाव बदलून टाकेन. उपाशी मारतोय का आम्ही तुम्हाला? उगाच आपला आरडा. सुनबाई, अगं झाला की नाही स्वयंपाक? मुलांचा ओरडणं ऐकतेस ना? आले एक मिनिट. आलं. जेवण रेडी आहे. काय तू काय करत होतास किचन मध्ये? काय नाही, आपलं सहजच मॉरल सपोर्ट. हो वा चांगलं आहे. नाही, एरवी किचनच्या जवळपास पण फिरकत नाही तू. आज अगदी बायकोला मॉरल सपोर्ट वगैरे. बघा हे एवढंच म्हणजे नाही, म्हणजे बाकीचे पदार्थ कुठे आहेत? ऍक्च्युली आई मी 2 डिशेस केल्यात, पण ही माझी स्पेशालिटी आहे. हे बघा ना, पास्ता अँड नूडल्स.